ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येक माणसामध्ये एक काय म्हणतात त्याला फॅकल्टी आहे, त्याला म्हणतो प्रेम आपण. आणि आपण त्या प्रेमाचे वेगवेगळे स्वरूप बघितलं होतं प्रेमाचंच, की हे प्रेम हे प्रत्येकामध्ये आहे. आणि हे प्रेम जेव्हा आपण बघितलं की सर्वसामान्यांसोबत आपण प्रेम करतो त्याला आपण प्रेम म्हणतो. जर आपण आपल्यापेक्षा लहान लोकांच्या वर जे प्रेम दाखवतो त्याला आपण स्नेह अशी परिभाषा देतो. आणि आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, गुरुजन आहेत, त्यांना आपण श्रद्धा दाखवतो, त्यांच्याबद्दल श्रद्धा करतो. तर मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की हे जे मागच्या क्लासला आपण चर्चा केली होती की की ज्या माणसामध्ये श्रद्धा आहे तोच माणूस लहानांसोबत स्नेह दाखवू शकतो आणि तोच माणूस आपल्यासोबत जे काही लोक आहेत त्यांना प्रेम देऊ शकतो. खरं प्रेम, निस्वार्थ प्रेम, सम्यक प्रेम. पण हे सम्यक प्रेम देण्यासाठी म्हणून सगळ्यात पहिले आपण आपली कोणावरती श्रद्धा असायला पाहिजे. कारण ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे तोच तो स्नेह पण देऊ शकेल आणि तोच तो प्रेम देऊ शकेल. आणि जेव्हा हे आपण सम्यक प्रेम देऊ, जेव्हा सम्यक स्नेह देऊ किंवा आपली श्रद्धा असेल, तेव्हाच ही भक्तीमध्ये परिणत होते. हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की ह्या तिन्ही ज्या गोष्टी आता आहेत ह्या पडतात, ह्या अपराविद्येत पडतात, म्हणजे या संसारामध्ये पडतात. की या सगळ्या गोष्टी संसारामध्ये आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलांच्या प्रती बघा किंवा लहानांप्रती किंवा आपल्यासोबत जे लोक आहेत त्या सगळ्यांसोबत आपण व्यवहार करतो. आणि बरेच वेळा जे आपल्या श्रद्धेला पात्र आहे त्यांच्यासोबत पण कधी व्यवहार होतो किंवा कधी आपला जर इगो कधी तिथे हर्ट झाला तर त्या लोकांबद्दल आपली अश्रद्धा पण होते. असे बरेच उदाहरण आहेत की त्या माणसाची प्रचंड श्रद्धा होती आणि काही कारणामुळे काही त्याचं हे झालं, काहीतरी त्यांचं बिनसलं आणि त्यांची ती श्रद्धा गेली. आणि म्हणून मग ते काय झालं की त्यांनी आता मी त्या स्वामीजींना मी काही त्यांच्यावर मी प्रेम करत नाही. तर ही पूर्ण म्हणजे स्नेह, प्रेम आणि श्रद्धा ह्या तिन्ही गोष्टी अपराविद्येत पडतात, म्हणजे या संसाराच्या यामध्ये पडतात. अपराविद्या म्हणजे संसार, की तिथे गिव्ह अँड टेक, घेणं आणि सोडणं या प्रकारचं ही पूर्ण विद्या चालत असते. तर त्यांनी प्रश्न विचारला होता की हे जे आपण स्नेह, प्रेम आणि श्रद्धा बघितलं, हे आपोआप काय भक्तीमध्ये कन्वर्ट होतं की त्यासाठी काही करावं लागतं? हा त्यांचा प्रश्न होता. की हे जे अपराविद्यात आपण समजलं की हे अपराविद्येमध्ये पडतं, सगळे संसारामध्ये मोडतं. पण भक्ती ही जी आहे ही आपण परमेश्वरावर भक्ती करतो, म्हणजे ही भक्तीची पराकाष्ठा असते आणि तेव्हाच ती भक्तीमध्ये, प्रेमाची जी पराकाष्ठा असते तेव्हाच ती भक्तीमध्ये परिणत होते. तर त्यांचा प्रश्न हाच होता की हे आपोआप होतं, घडतं की यासाठी काही वेगळं करावं लागतं? तर आपण बघू शकतो की जेव्हा आपण बी आपण पेरतो किंवा बी जेव्हा आपण लावतो, त्याला जर आपण व्यवस्थित सुरक्षित ठेवलं, म्हणजे ऋतू चांगला असेल, त्याला जर आपण व्यवस्थित पाणी दिलं, त्याला जर आपण खत दिलं, हां, त्याला जर आपण कुंपण लावलं थोडंसं, तर त्या बियाचं हळूहळू त्या बीला कोंब फुटून हळूहळू त्या वृक्षामध्ये परिणत होतं. म्हणजे त्या झाडाला पूर्ण उमलायसाठी म्हणून फक्त पोषक वातावरण त्याला आपण दिलं. त्याचे वेगळं आपण काहीच दिलं नाही. पण जर कधी ते बी जिथे पेरलं आणि तिथेच जर समजा दगड येऊन पडला असेल, तर त्या झाडाला कोंब येऊ शकत नाही. त्या बीमध्ये पूर्ण क्षमता आहे झाडामध्ये कन्वर्ट होण्यासाठी. पण जर आपण ते बी पेरल्यानंतर आपण पाणीच जमलं दिलं नाही, कुंपण बांधलं नाही, गुरांनी येऊन जर ते हे केलं किंवा कोणी उकरलं, मुलं आले, मुलांनी काही तिथे केलं,
तर अशा परिस्थितीमध्ये ते त्या बीमध्ये पूर्ण क्षमता असून पण त्याचं झाडामध्ये रूपांतर होत नाही. म्हणजेच सांगायचा उद्देश एवढाच, की हा स्नेह, प्रेम आणि श्रद्धा ही आपोआप भक्तीमध्ये परिणत व्हायला पाहिजे. होतेच ती. परंतु त्याला आपण बाधा आणली. बाधा म्हणजे त्याला जर आपण मध्ये जर अडथळा आला, जसं मग म्हटलं, की तिथे जर त्या बी पेरल्यानंतर तिथे जर दगडच आला त्याच्या खाली, खूप खडक असतील, तर चांगलं झाड येणार पण नाही. म्हणून ही बाधा जर नसेल, तर आपण मनुष्याचा ईश्वर होण्यासाठीच आपण जन्म घेतला आहे. मनुष्य हा ईश्वर होणारच. व्यष्टी ह्या समष्टीमध्ये त्याचं रूपांतर होणारच. परंतु मग ह्याच्यामध्ये अडथळा कुठला आहे? आपल्याला इच्छा तर खूप आहे भक्ती करायची. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग जसं म्हटलं, की अडथळा कुठला येतो? अडथळा येतो आपल्या हे दूषित प्रेमाचा. दूषित प्रेमाचं म्हणण्यापेक्षा जिथे मी आणि तू आलं, की आपण आपल्या मुलावर प्रेम करतो. परंतु ते प्रेम करताना होतं काय, की माझा मुलगा आहे म्हणून मी प्रेम करतो. दुसऱ्यावर मी प्रेम करत नाही. मुलासारखं प्रेम करत नाही. इथे जसं माझं आणि तुझं आलं, जसं मी आणि तू आलं, तर तिथे ह्या प्रेमाला किंवा हे जे प्रेम अजून प्रस्फुटित होणार होतं, ते प्रेम आपलं प्रस्फुटित होत नाही. म्हणून जिथे कुठे हे आलं, मी आणि माझं आलं आणि याला पूर्वीपासून आपण बघतोय, की जिथे कुठे हे मी आणि माझं आलं, जिथे कुठे माझा स्वतःचा अहंकार आला, तर तिथे सगळं हे थांबतं. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, की हे आपोआप वरती जातं. जोपर्यंत बी आहे, तोपर्यंतच ते वरती जाऊ शकतं ते. आणि बघा अजून एक गोष्ट बघा, की न्यूटननी सिद्धांत लावला होता, की ते झाडाचं फळ जेव्हा खाली पडतं, तेव्हा काय होतं, की ती गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली पडतं. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लहानपणी शिकलो आहे. पण आपल्याला हे कधीच लक्षात येत नाही, की हे झाडाला फळ वरती लागलं कसं? की या गुरुत्वाकर्षणाचा नियम भंग करून शेवटच्या पानापर्यंत, शेवटच्या शेंड्यापर्यंत पाणी जातं कसं? त्या झाडाला काही पंप लावलेला नसतो. ते आपोआप ते पाणी वरती जातं. म्हणजेच तिथे ऊर्जा आहे. ती ऊर्जा ती पूर्ण पाणी त्या शेवटच्या पानापर्यंत, शेवटच्या फांदीपर्यंत ते पोहोचवतं आणि तिथे फळ आणि फूल तयार होतं. आणि जेव्हा ही फळ आणि फुलामध्ये रूपांतर होतं, म्हणजेच काय, की ही ऊर्जा पूर्ण झाडाला ती ऊर्जा देऊन झाल्यानंतर जी उरलेली ऊर्जा आहे, ती त्या फुलाच्या किंवा नारळाच्या किंवा काय आपण जे काही फळाच्या रूपाने आपल्याला ती दिसते. तर ही जी ऊर्जा आहे, हीच आहे भक्ती, की आपल्यामध्ये हा जो स्नेह, प्रेम आणि श्रद्धा ही देऊन इतकी एनर्जी आपल्यामध्ये आली, इतकी ऊर्जा आपल्यामध्ये आली, की ती आता ह्या सामान्य लोकांमध्ये मावत नाही. ती पूर्ण या समष्टीसाठी, या पूर्ण समाजासाठी, पूर्ण परमेश्वरासाठी म्हणून आता ती आपण द्यायला सुरुवात करतो. आणि दॅट इज व्हॉट भक्ती इज. म्हणून ते लक्षात ठेवायला पाहिजे, की हे आपोआप कन्व्हर्ट होत असते. फक्त आपल्याला काय करायला पाहिजे, की ते जो अडथळा आहे, तो आपल्याला थांबवायला पाहिजे. जर आपण अडथळा आणत बसलो, त्याच्यामध्ये अडथळा काय आहे, की झाडाच्या बीचं रूपांतर झाडामध्ये होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, की ते बी फुटायला पाहिजे. बी जर फुटलं नाही, तर कोंब येणार नाही किंवा रोप येणारच नाही तुमचं. तसंच आपल्याला भक्तीमध्ये परिणत व्हायचं काय पाहिजे, की हा अहंकार फुटायला पाहिजे. हा जोपर्यंत अहंकार आपला जात नाही, जोपर्यंत मी माझा जात नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये पण भक्तीचं रोप वाढू शकत नाही. तर यासाठी म्हणून आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे काय, इतर प्रॅक्टिस सोबत असायलाच पाहिजे. पण सोबतच असायला पाहिजे, की हे निस्सीम प्रेम करणं ज्याला म्हणतो आपण किंवा निस्वार्थ प्रेम, की जिथे माझा कुठला स्वार्थ नाही आहे. या प्रकारच्या प्रेमाला जर आपण अजून खतपाणी घातलं आपल्यामधल्या, कारण प्रत्येकामध्ये आहे. तो प्रेमाचा अंकुर हा प्रत्येकामध्ये आहे. पण इथे काय झालं, आपण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या कारणासाठी म्हणून आपण तो प्रेमाचा अंकुर दाबून ठेवतो. म्हणजे आपल्याला मुलावर आपलं प्रेम असतं, मुलीवर प्रेम असतं, पत्नीवर प्रेम असतं. पण ते कसं प्रेम आहे ना, ते असं त्या पिंजऱ्यात बांधलेल्या पक्ष्यासारखं आहे. सोन्याचा पिंजरा आहे आणि त्यात ते अडकलेलं प्रेम आहे. जेव्हा आपण बघतो तो एक पक्षी बघतो, की या झाडावरून त्या झाडावर मुक्तपणे तो पक्षी विहार करतो आहे. तेव्हा त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बसलेल्या पक्ष्याला पण त्याचा हेवा वाटत असेल, की मी आहे त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये.
पण तसा अजून एक पक्षी आहे, की तो कसा स्वतंत्रपणे आणि पूर्ण याच्यापणे तो बाहेर फिरतो आहे. तर आपलंही प्रेम हे असंच बांधलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण ह्या बांधलेल्या प्रेमातनं बाहेर येत नाही, ही जी आपण कंजूसी करतो, जिथे प्रत्येक ठिकाणी आपण आपलं मी आणि माझ्यामुळे आपल्या स्वार्थापोटी, तोपर्यंत आपण भक्तीला कधीच पोहोचणार नाही. आपण या भक्तीच्या टॉपिकवर बोलतो म्हणून भक्तीला शब्द घेतला आहे. पण जोपर्यंत या प्रेमाची परिणती भक्तीमध्ये होत नाही, तोपर्यंत खरं ईश्वरावर प्रेम पण आपलं होत नाही. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून म्हणजे ज्यांनी प्रश्न केला होता त्यांना नक्कीच याचं उत्तर मिळालं असं असं वाटतं मला. तर आता इथे पण हे भगवंताला पण माहिती आहे, की आपण हे प्रेम वाटण्यामध्ये कंजूशी करतो, आपल्यामध्ये स्वार्थ आहे, आपल्यामध्ये रागद्वेष आहे, हे सगळं भगवंतांना माहिती आहे. आणि हे माहिती असून पण भगवंत त्या अर्जुनाच्या तोंडून एक प्रश्न आपल्याला देतात. आणि तो प्रश्न म्हणजे, तर आता इथे अर्जुन उवाच, आता 33वा श्लोक बघतोय आपण. योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहम न पश्यामी चंचलत्वात स्थितीम स्थिराम. अशी भगवंताची वाक्य ऐकून अर्जुन म्हणाला, मधुसूदन, हे मधुसूदन, जो हा ध्यानयोग आपण समत्व भावाचा सांगितला आहे, याची मी मनाच्या चंचलतेमुळे चिरकाळ स्थिर राहणारी स्थिती पाहत नाही. म्हणजेच चंचलत्वामुळे फार वेळ स्थिरावेल असे वाटत नाही. किती स्पष्ट बोलताय बिचारा, म्हणजे आपल्या मनातलं बोलताय, की एवढे अध्याय वाचले, एवढं आपण सगळं वाचलं, एवढं सगळं समजलं, पण हे आत्मसात होत नाही, आपल्याला जात नाही आपल्याला. हे बघा, आपल्या प्रत्येकामध्ये ना एक प्रकारचं कुरुक्षेत्र चालू असतं. म्हणजे जे काही, म्हणजे लहान मुलांनी जेव्हा जन्म घेतो, तो त्या कुरुक्षेत्राला सोबत घेऊनच तो जन्म घेतो. म्हणजे प्रत्येकामध्ये राम आणि रावणाचं युद्ध चालू आहे. प्रत्येक माणसामध्ये राम आणि रावणाचं युद्ध चालू आहे. संघर्ष चालू आहे सदैव आपल्या आत. आणि याला आपल्या गीतेमध्ये म्हटलेलं आहे धर्मक्षेत्र. बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव. धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे? कारण धर्माचा न्यायनिवाडा तिथे होणार आहे. म्हणजे आपल्यामध्ये पण ज्या चांगल्या प्रवृत्ती आहे आणि वाईट प्रवृत्ती आहे, या दोघांचाही न्यायनिवाडा आपण करायला. म्हणून हे अडथळे हे जे येतात, हे आपल्यामध्ये असलेल्या कामना, वासना, इच्छा, आकांक्षा, त्याची संख्या भरपूर आहे. म्हणजे कौरवांची संख्या भरपूर आहे. म्हणजे बघा, जेव्हा श्रीकृष्ण त्या युद्धात यायला तयार झाले, तेव्हा त्यांनी सगळी त्यांची सेना कौरवांना दिली होती, पूर्णच त्यांची सेना. आणि फक्त भगवान श्रीकृष्ण हे पांडवांकडे होते. आणि ते पण त्यांनी सांगितलं होतं, की मी हातामध्ये कुठलंही शस्त्र घेणार नाही. तर ही जी सेना आहे, कितीतरी औक्षणी किंवा काय काय हजारो लाखो सैनिक जे होते, ते पूर्ण कौरवांकडे होते. फक्त एकटे भगवान हे पांडवांकडे होते. तसंच आपल्यामध्ये पण आपल्या अगेन्स्ट भरपूर कौरव आपल्या अगेन्स्ट आहेत. फक्त भगवान, फक्त परमात्माच फक्त आपल्यासोबत आहे. आणि तेच आपल्या रथाचे सारथी आहेत. ते जर आपले सारथी नसतील, तर आपला रथ चालू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, की हे कितीही कौरव आपल्यासोबत असले, पण सदैव त्या भगवंताला सोबत ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. तो जर आपल्या रथाचा सारथी असेल, जसं पांडवांच्या रथाचा सारथी भगवंत होते म्हणून पांडव जिंकले. ते कितीही लाखो सैनिक त्यांचं कौरवांकडे गेलं, तरीही कौरव जिंकू शकले नाही. तर हाच आपण आपल्या ठेवायला पाहिजे, विचार ठेवायला पाहिजे. कारण एवढं सगळं असून, म्हणजे इतकं आपल्याला चांगला जन्म मिळाला, काय सत्संग मिळाला, किंवा कळतं पण आहे, की नाही ह्या जीवनामध्ये आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे, किंवा परमेश्वराचं दर्शन घेणं आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. तरीही बरेच वेळ आपल्याला आपण त्या रस्त्यावर जाऊ शकत नाही. याचं कारण हे आहे, की कौरव आपल्याला सदैव दाबत असतात. सदैव आपल्याशी फाईट करत असतात. कारण आपल्याला त्यामुळे आपल्याला घाम पण सुटतो बरेच वेळा. अर्जुनाला घाम सुटला.
अर्जुन तो स्वतः श्रीकृष्णाला म्हणतो, चल माझा रथ घेऊन चल मध्ये. कुठे घेऊन चल मध्ये? की मला बघू दे माझे मित्र कोण आहे, माझे शत्रू कोण आहे. स्वतःच अर्जुन म्हणतो की माझा श्रीकृष्णाला म्हणतो की तसंच आपण पण बघायला पाहिजे की आपले मित्र कोण आहे आणि आपले शत्रू कोण आहे. म्हणजे व्यक्तिशः नाही, पण आपल्यामध्ये कुठले शत्रू बसलेले आहे आणि कुठले मित्र बसले आहेत हे आपण पण बघायला पाहिजे. कारण बरेच वेळा आपण आपल्या मित्रांना शत्रू समजतो, शत्रूंना मित्र समजतो आणि त्यामुळे आपला पूर्ण हा घोळ होतो. म्हणून इथे बघायला पाहिजे की हे जे विभाजन आहे म्हणजे शत्रू आणि मित्रामधलं हे विभाजन आपण करायला पाहिजे. तर इथे म्हणून म्हणतात भगवंत की हे योयम, तू आतापर्यंत जो काही योग मला सांगितला, तू फार छान सांगितलं मला आतापर्यंत, खूप मला समजलं पण हे मला जे काही सांगितलं हे माझ्या डोक्यात बसेल असं काही मला वाटत नाही. कारण ते सांगतात, एक कारण देतात इथे की हे माझं मन चंचल आहे, चंचलत्वात स्थितीम स्थिरा. आता इथे भगवंतांनी फक्त एकच, म्हणजे हा जो अडथळा आहे मग मी तुम्हाला जे सांगितलं भूमिकेमध्ये, की त्या भक्तीमध्ये परिणत होण्यासाठी आपल्यामध्ये आपणच अडथळे निर्माण करतो. जर अडथळा नसेल तर आपोआप आपलं प्रेम हे भक्तीमध्ये रूपांतरित होतं. तर इथे भगवंत हा एक मुख्य अडथळा सांगतात की चंचलत्वात स्थितीम स्थिरा, की हे माझं मन चंचल आहे आणि हा माझा खरा अडथळा आहे, भगवंत म्हणतात. परंतु आपल्या वेदांतामध्ये 4 प्रकारचे अडथळे सांगितले आपल्याला, की आपल्या पूर्ण जे काही आपण साधक जीवन घालवत असतो, तर तिथे मांडुक्य उपनिषदामध्ये गौडपाद त्यांचे गौडपाद कारिका आहेत. तर त्या कारिकेमध्ये मनोनिग्रह म्हणून एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये त्यांनी 4 प्रकारचे आपल्यामध्ये अडथळे सांगितले आहे, की कुठले आहेत? लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वादन. हे 4 अडथळे आपल्याला सांगितले. हे प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये अडथळे येतात. आता लय म्हणजे काय? की डलनेस, की जेव्हा आपण ध्यानाला बसतो, जेव्हा आपण काही चांगलं ऐकतो, जेव्हा काही प्रवचन ऐकतो, जेव्हा काही वाचतो, तर त्यावेळेस आपल्यामध्ये ती शक्ती येत नाही. थोडं केलं की डलनेस येतो, की 15 मिनिटं बसलं की असं वाटतं नको आता. म्हणून आजकाल आपल्या लोकांची रिटेन्शन पॉवर कमी झाली. हां. तर हा जो लय आहे, ही लय, विक्षेप आणि कषाय आणि रसास्वादन हे 4 आहेत अडथळे. तर लय म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला, डलनेस किंवा झोप येणं. म्हणजे जेव्हा आपण ध्यान करायला बसतो, थोडं 5-7 मिनिटं झालं की आपल्याला झोप येते किंवा आपण डुलक्या मारायला सुरुवात करतो. म्हणून मी कधी-कधी ब्रह्मचार्याला म्हणत असतो, की तुम्हाला जर ध्यान करताना जर झोप येत असेल, तर सरळ उठा आणि काहीतरी वेगळं करा. कारण ते कॉज आणि इफेक्ट, ते असोसिएशन तयार व्हायला नको. म्हणजे मी असं काही काही लोकांना बघितलं आहे, की ते ध्यानाला बसलं की झोपतात. कारण तर तिथे रिलेशन सुरू झालं. म्हणजे बघा ना, जसं अ, 9 वाजता घंटा वाजली की आम्हाला भूक लागते. हां. कारण त्या आता घंटेसोबत त्या कॉज आणि इफेक्ट सुरू झाला, की घंटा वाजली की आम्हाला भूक लागणार. तर तसं व्हायला नको, की आपण जसं जपाला बसलो, तसं आपल्याला काय म्हणतात झोप यायला लागली. असं होऊ नये. म्हणून ह्या लय हा एक आपल्यामध्ये एक दोष आहे किंवा अडथळा आहे यातला. दुसरा सांगितला आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे ओव्हर ॲक्टिव्हनेस. की खूप ॲक्टिव्हिटी आपल्या शरीरामध्ये आहे, खूप रजस आहे. आपण बसलं की नाही, बसलं बरोबर आपल्या मनामध्ये भरपूर विचार यायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. तर हा झाला विक्षेप, की एका एका जागेवर मन आपलं स्थिर होत नाही. तिसरा भाग आहे कषाय. कषाय म्हणजे की त्यावेळेस झोप पण नसते आणि मन असं भरकटत पण नसतं. अशी कुठलीतरी मधली अवस्था असते ती. म्हणजे त्याला आपण त्या म्हणू शकतो की नॉन फंक्शनल स्टेट ऑफ माइंड, की तिथे माइंड असं काहीच काम करत नाही. काय म्हणजे झोप झोप पण येत नाही आहे, पण काही चांगली करायची इच्छा पण होत नाही आहे. हां. बरं, मन खूप भरकटतंय का? तसं पण होत नाही आहे. पण तसं तुम्ही जर त्याला ध्यानाकडे मन लावाल, तर ध्यानाकडे पण जात नाही आहे. म्हणजे स्टेट ऑफ नॉन फंक्शन. हां. म्हणजे त्या माइंडच्या त्या स्टेजमध्ये त्याला म्हणतो ना आपण की स्तब्ध होणं, माइंड काहीच करत नाही आहे.
चांगल्याकडे पण जात नाहीये आणि वाईटाकडे पण जात नाहीये. असं स्तब्ध झालेलं आहे माइंड. तर दॅट माइंड इट इज कॉल्ड कषाय. हे बरेच वेळा जेव्हा तुमच्यामध्ये खूप इंटेन्स इमोशन्स येतात, म्हणजे बघा कोणाला कधी कोणी धक्का बसला कोणाला एकदम, की खूप खराब न्यूज जर आपल्याला आपण ऐकली, तर ते काही-काही लोकं एकदम रडत पण नाही बरेच वेळा. कारण त्या वेळेपुरते त्यांची पूर्ण ते इमोशनची ती फंक्शन बंद होऊन जातात. आणि हे का होतं? याला कारण काय आहे, की ही भगवंतांनी आपल्याला दिलेलं मेकॅनिझम आहे, की जेव्हा तुमच्या इमोशन खूप जास्त कंट्रोलच्या बाहेर जातात, तर ते केंद्र इथलं ऑफ होऊन जातं आपलं. आमचा तो पी-एम-डब्ल्यू एक वर्कर होता. त्याचा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा पूर्ण हात इथून निखळून पडला. तर त्या माणसाने स्वतः तो हात हातात घेऊन दवाखान्यात गेला. आपण अशी कित्येक उदाहरणं बघतो. पण त्यांना त्यावेळेस त्रास होत नाही. आपल्याला वाटतं, की आपल्याला म्हणजे त्यांना खूप प्रचंड त्रास होत असेल. पण त्यावेळेस त्यांनी मेंदूचं केंद्र ते लॉक करून टाकलेलं आहे. म्हणजे एक्सेस इमोशन्स असतात किंवा एक्सेस दुःख असतं. हां. आपल्या घरात असते ना बघा, इलेक्ट्रिसिटी जेव्हा खूप जास्त व्होल्टेज आहे तेव्हा बघा ट्रिप होऊन जातं. तो फ्यूज उडतो आपला घरचा. म्हणजे काय होतं, की तिथे ते कट झालं पूर्ण, स्विच ऑफ झालं. तसंच याच्यामध्ये होतं, की ज्यावेळेस हा कषाय असतो तिथे आपलं मन चांगल्याकडे पण जात नाही आणि वाईटाकडे पण जात नाही. आणि चौथा अडथळा सांगितलाय, की रसास्वादन. रसास्वादन म्हणजे, की तुम्ही जो काही काय आपण मेडिटेशन करतोय किंवा जो काही आपण काम करतोय तिथे आपलं त्या रस घेण्यामध्ये जातं. म्हणजे समजा मला थोडंसं मेडिटेशनला बसलो आणि मला थोडंसं छान वाटायला लागलं. तर मी पुढे न जाता मी तिथेच आस्वादन घ्यायचा प्रयत्न करतो. तिथेच थांबतो मी. थोडा थोडा जरी मला आनंद मिळाला त्या ध्यानामध्ये, तर मी त्याच्यापेक्षा पुढे अजून काही आनंद असेल, तिकडे जायचा प्रयत्न करतो. आणि त्याच आनंदाचा मी विचार करायला लागतो, की मला तसा आनंद मिळाला पाहिजे, तसा आनंद मिळाला पाहिजे. अरे पण तू ध्यान जर केलं तर याच्यापेक्षा अजून जास्त तुला आनंद पुढे मिळेल. पण आपण विचारतो काल जसा आनंद मला मिळाला ना, तसाच मिळाला पाहिजे. तर याला म्हणतात रसास्वादन. तिथं रसास्वादनामध्ये आपण अडकून बसतो. तर हे आपल्या वेदांतामध्ये 4 हे अर्थळे सांगितले आहे. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वादन. मग याला काढायचं कसं? हे समजलं आपल्याला अडथळे आहेत. ते अडथळे दूर कसे करायचे? तर लयचा जो अडथळा दूर करायचा असेल, तर तिथे तुम्हाला ती झोप का येते, त्याच्यामागचं कारण शोधून काढायला पाहिजे आणि त्या प्रमाणात ते तुम्ही घालवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे अभ्यास. म्हणजे लय तुम्ही कारण शोधून जर काढलं त्याचं, बरेच वेळा कारण काय असतं, की आपण ओव्हर ईटिंग करतो, जास्त आपण खातो, अजीर्ण होतं. हां. ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे समजा संध्याकाळी आपल्याला जर ध्यान करायचं असेल, सकाळी ध्यान करायचं असेल, तर रात्री कमी आपण जेवण करणं, दुपारी जास्त न खाणं. तर ह्या गोष्टी म्हणजे ओव्हर ईटिंग, अजीर्ण किंवा निद्राशेष ज्याला म्हणतो आपण, की बाबा मला म्हणजे रात्री मी खूप जागलो आणि मग झोप झाली नाही आणि मग सकाळी जपायला बसलो आणि जपायला बसलो काय मग डुलक्या मारतोय तिथे. तर हे जे लयाचे कारण आहेत, की झोपेचे कारण काय आहेत, हे आपण काढायला पाहिजे. आणि दुसरा त्याच्यावर भाग आहे, की मग मी अभ्यास करायला पाहिजे. दुसरा हा भाग. लय जर म्हणजे याच्यातनं बाहेर यायचं असेल, की समजा तुम्ही जपायला बसला आणि तुम्हाला झोप येते किंवा ध्यानाला बसला आणि तुम्हाला झोप येते, तर तेवढ्या वेळ तर उठला थोडासा, फिरून आला थोडंसं, पुन्हा बसायचा प्रयत्न केला आणि तसा जर तुम्ही थोडासा अभ्यास केला, जशी तुम्हाला झोप आली, लक्षात आलं, की आपल्याला झोप येते आहे, तर पुन्हा थोडंसं अलर्ट झालो आपण. तर हा आहे कंटिन्युअस अभ्यास करणं. तर असं जर आपण केलं, तर हा लयचा जो अडथळा आहे, तो आपण दूर करू शकतो. दुसरा अडथळा आपण बघितला, की विक्षेप, की जे मनामध्ये सारखे विचार येत असतात. एकानंतर एक विचार आपल्या मनात येत असतात. मग ते कसे काढायचे? तर ते काढण्यासाठी भगवंत पुढे आपल्याला 2 श्लोकानंतर पुढे सांगतील, की अभ्यास वैराग्याभ्याम, की हे जे मनातले विचार आहे, ते 2 पद्धतीने तुम्ही काढू शकता. एक आहे अभ्यास आणि दुसरा आहे वैराग्य. त्याबद्दल आपण त्याच वेळेस बोलू. आणि तिसरं सांगितलंय कषाय. कषाय म्हणजे आपण मग बघितलं, की आपली म्हणजे मन असं फंक्शन होत नाही. नॉन फंक्शनल माइंड. तर यातनं बाहेर कसं पडायचं? तर याच्यावर आपलं वेदांत सांगतं, की जे काही तुम्ही काही दाबलेला तुमच्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, जो काही आपण दाबून ठेवलेला आहे, तर त्यावर आपण त्याला मुक्त करायला पाहिजे.
म्हणजे त्या गोष्टींचा आपण निचरा करायला पाहिजे. त्या गोष्टी फक्त पोटात घालू नये, त्या गोष्टी पचवायला पाहिजे. की ज्यांनी राग केला आपल्यावर, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग आहे, ज्यांच्याबद्दल काय जे काही आपल्या मनामध्ये आहे, तर त्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आपण. व ते विचार करायला पाहिजे, विश्लेषण करायला पाहिजे आणि क्षमा करायला पाहिजे. याप्रमाणे जर आपण ॲटिट्यूड ठेवलं आपलं, याप्रमाणे जर आपण अ, ह्या रागद्वेषाशी जर लढलो, हां, हे कठीण आहे. पण क्षमेसारखं अजून मोठं काय म्हणजे क्वालिटी नाही आहे. की आपण जर लोकांना क्षमा केली, आपण जर ह्या गोष्टी सोडून दिल्या, हां, तर ह्या गोष्टी बऱ्याचशा कमी होऊ शकतात. तर हा विक्षेप जो आपल्यामध्ये येतो किंवा कषाय हा आपला आपण असा घालू शकतो. म्हणून आपण बघितलं की आपल्यामध्ये अडथळे कुठला आहे? लय आहे, त्याला कसं घालवायचं ते पण आपण बघितलं. दुसरा विक्षेप आपल्यामध्ये आहे, मनाचे चांचल्य आहे, ते भगवंत पुन्हा सांगतील आपल्याला कसं घालवायचं. आणि कषाय जो आहे की जिथे आपण नॉन फंक्शन आहे आपल्या माइंडचं, जिथे आपण त्याच्यावर क्षमा किंवा विचार किंवा इंट्रॉस्पेक्शन करून आपण हा कषायाचा भाग काढू शकतो. आणि रसास्वादन जसं मग म्हटलं की आपण जर विवेक केला त्याच्यावर, की त्या आनंदावर जर आपण तिथेच न थांबता आपण जर विवेक ठेवला की नाही यापेक्षा आपण अजून आनंद मिळू शकतो जो आपल्यामध्ये, यापेक्षा पण आपण काही याच्यापेक्षा हायर आनंद आपण मिळवू शकतो, असा विचार करून जर आपण कंटिन्यू केलं, तर हा जे रसास्वादनाचा जो काही आपला काय अडथळा म्हणतो आपण, तो पण जाऊ शकतो. कषाय म्हणजे निष्क्रिय अवस्था नाहीये. तो आहे. त्याचं फंक्शन माणसाचं काम करतं आहे. पण जसं पाहिजे तसं त्याचं मन लावता येत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करता, पण ते भगवंताकडे मन जात नाही. पण त्याच्यामध्ये खूप विचारांमुळे मन जात नाही असं पण नाहीये. म्हणजे विचाराचं काहूर पण मनात माजलेलं नाहीये. पण ज्या विषयाकडे तुम्ही मन लावायचं त्याला सांगता आहे, तिकडे जायचे मन पण जात नाही. तर ते कसं कळायचं, की कुठे समजायला पाहिजे, कुठेतरी आपलं मन कुठल्यातरी गोष्टींवर अडकलेलं आहे. कुठेतरी स्टक झालेलं आहे. कुठलातरी आपण आपल्या सबकॉन्शियसमध्ये विचार करतो आहे. बाहेर जरी आपल्याला काही दिसत नसल्या गोष्टी सरफेसवर, पण तरीही आत कुठेतरी काहीतरी चालू आहे. कुठेतरी आपल्यामध्ये काय म्हणतात त्याला सॅटिस्फॅक्शन नाही आहे. कुठेतरी आपण अ, चुकलं आहे आपलं काहीतरी, राहिलेलं आहे काहीतरी आपल्या जीवनामध्ये. अशा सदैव काहीतरी घटना होतायत, घडतायत. तर हे जे आपल्या अंडरकरंट जो आहे आपल्या मनामधला, तिथे ह्या गोष्टी जातात. आणि इथे आपलं इंट्रॉस्पेक्शन होणं आवश्यक आहे. इथे जर आपण इंट्रॉस्पेक्शन केलं, की आपल्या पूर्ण जीवनाचं अनुशीलन जर इथे आपण केलं आणि ते अनुशीलन करून जर आपण बघायचा प्रयत्न केला, की बाबा माझं कुठं थांबताय, कुठं चुकतं आहे, काय प्रॉब्लेम आहे, याच्यावर कसं मी सोल्युशन काढायला पाहिजे, माझ्या मनामध्ये काही राग आहे का, द्वेष आहे का, कुणाबद्दल असूया आहे का, तर असं जर आपण करत गेलं तर बरेच वेळा तो अंडर करंट हळूहळू थांबतो. आणि तो थांबल्यानंतरच मग आपलं जिथे पाहिजे तिथे आपण मन देऊ शकतो. तर हे 4 अडथळे इथे भगवंत सांगतायत, की हे 4 अडथळे तुम्ही पार करायला पाहिजे. अर्थात भगवंतांनी इथे एकच विषय घेतला आहे, की मन चंचल असतं. म्हणजे विक्षेपच फक्त इथे त्यांनी इथे भगवंतांनी घेतला आहे. पण मी मुद्दाम वेदांतांनी पण काय सांगितलं आहे, ते तिथे मी तुम्हाला आता सांगितलं. तर इथून भगवंत म्हणजे अर्जुन म्हणतो, की योऽयं भुक्त त्वया प्रोक्तम, की तू जो हा आत्मा, अनात्मा, विवेक एवढा मोठा सांगितला मला, आतापर्यंत तू जे मला एवढं लेक्चर दिलं, एतस्यां स्थिरां स्थितीं न पश्यन्ति, की हे जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे, हे माझ्या मनात पूर्ण बसेल, अशी स्थिती मी बघत नाहीये. हं. मी म्हणजे अधिकारी आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी. अधिकारी नाहीये असं म्हणता येणार नाही अर्जुन. आपण बघितलं की तो सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर आहे. त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे कॉन्सन्ट्रेशनची. पण तरीही ते याची तो धारणा करू शकत नाही. हां. त्याची धारणा तिथे कमी कमी पडते आहे. आणि म्हणूनच आपण बघितलं की म्हणजे आपल्या साधकांमध्ये आपण बघतो की उत्तम अधिकारी असतो, मध्यम अधिकारी असतो आणि काय म्हणतात त्याला अजून अधम अधिकारी असतो. की उत्तम अधिकाऱ्यामध्ये लगेच धारणाशक्ती होते. जर गुरूंनी सांगितलं लगेच त्याला कळलं. मध्यम अधिकाऱ्यात थोडे प्रयत्न करावे लागतात. अभ्यासाने वैराग्य वापरावं लागतं. आणि अधम अधिकाऱ्याला त्याला काहीही करून काहीच फरक पडत नाही त्याच्यावर. म्हणजे त्या उलट्या घागरीवर पाणी. तसं त्याचं होत असतं. तर इथे ते म्हणतात म्हणजे इथे अर्जुन म्हणतो की असं का होतं?
पुन्हा चंचलत्वात, की माझं मन चंचल आहे, हे अर्जुन म्हणतो. कोण अर्जुन म्हणतो? की ज्यांनी त्याला फक्त ज्याला डोळ्यात दिसत होता फक्त इतकं त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं होतं. तो मासा फिरणारा जो आहे, तर फक्त त्याला मासा दिसतो इतकं कॉन्सन्ट्रेशन त्याचं होतं. तो नुसत्या आवाजाचा ऐकून त्या दिशेने तो बाण मारू शकायचा. असा अर्जुन म्हणतो, की माझं मन चंचल आहे. मग बिचारा अर्जुन तसं म्हणलं तर आपलं काय असेल? हां. तर इथे म्हणतो, की ही मला धारणा का होत नाही या गोष्टीची? मी तुम्ही सांगितलेल्या उपदेशाची मला धारणा का होत नाहीये? कारण माझं मन चंचल आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. इथे म्हणतो की कारण हे कृष्ण, हे मन मोठे चंचल व प्रमथन स्वभावी म्हणजे क्षोभ आणणारे आहे, मोठे दृढ तसेच बलवान आहे, आणि म्हणून त्याला वश करणे मी वाऱ्याप्रमाणे अति दुष्कर समजतो. की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे, त्याला निग्रह करायचं हे माझ्यासाठी फार कठीण आहे. म्हणून म्हणतात की इतकं चंचल आहे मन, इतकं ओव्हर ऍक्टिव्ह आहे. इतकं ते सदैव ऍक्टिव्ह असतं, हे आपला प्रत्येक अनुभव आहे हा सगळा. आणि काय आहे प्रमाथी? प्रमाथी म्हणजे कसं, की आपण जेव्हा रवी घुसळतो बघा, तेव्हा दह्यामध्ये टाकून आपण जेव्हा रवी घुसळतो, तेव्हा ते रवी काय करते, की सगळंच घुसळतं. म्हणजे खालचं वरचं सगळा जो काही एरिया आहे तो सगळा घुसळून काढतं. मग इथे मनाला प्रमाथी का म्हटलं? की नुसतंच मन चंचल नसतं बघा, हे मन चंचल हे पूर्ण आपल्या इंद्रियांना पण चंचल करतं. म्हणजे माझे हे जे पंचेंद्रिय आहे, या पंचेंद्रियांना घुसळून काढतं. म्हणजे मन चंचल झालं समजू शकलो का त्यावेळेस. पण तसं होत नाही. माझ्या मनात जर आता काही एखादी माझ्यामध्ये वासना उत्पन्न झाली, तर माझं पूर्ण शरीर, माझं पूर्ण मन, माझे पूर्ण ज्ञानेंद्रिय, माझे पूर्ण कर्मेंद्रिय हे सगळे ऍक्टिव्ह होतात. म्हणून ते म्हणतात की बलवत प्रमाथी, की की त्यासोबत सगळ्या इंद्रियांना घुसळणार असल्यामुळे, तर रवी जशी घुसळते सगळं, त्याप्रमाणे हे आणि बलवत पॉवरफुल आहे पण. म्हणजे एकदा जर मनात कुठली वासना निर्माण झाली, की ती कंट्रोल करणं कठीण होऊन जाते. म्हणून ते बलवत, पॉवरफुल. कारण अशा बऱ्याच वेळा आपल्याला बुद्धीने कळत असतं, पण मन मानत नाही. मन तुम्हाला ओढवून घेऊन जातं सगळं. हम्म. तर इथे म्हणतात दृढ, कठीण आहे. म्हणजे मरता मरत नाही. जरा म्हणतो ना आपण एखादी गोष्ट, की एखादा काही गोष्ट आहे, ती जाता जात नाही. तसं हे आहे, इतकं ते दृढ आहे. की आपल्याला माहिती आहे ना, आपल्या ह्या वेगवेगळ्या काही सवयी असतात. कोणाला कॉफीची सवय आहे, कोणाला सिगरेटची सवय आहे, कोणाला काही वेगवेगळ्या सवयी आहेत. तर जाता जात नाहीत त्या. तर तसंच ही भगवंत म्हणतात, की हे जे मनाचं जे वागणं आहे, हे नुसतं मनच वागत नाही, तर माझ्या पूर्ण इंद्रियांना हे घुसळून घेऊन जात असतं. म्हणून म्हणतात ते, की मला हे धारणा का होत नाहीये? कारण माझं मन हे इतकं असं चंचल आहे. तर आता इथे समजून घ्यायला पाहिजे, की शनै शनै सगळं होत असतं. याच्यापूर्वीच आपण बघितलंय, भगवंतांनी सांगितलंय, की सडनली हे सगळं कंट्रोल होत नसतं. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया, की हळूहळू प्लॅनिंग करून थोडासा त्याला वेळ द्यायला लागतं. थोडी आपलं तशी तयारी करावी लागते. म्हणजे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला काही करायचं असेल तर तयारी आवश्यक आहे. त्याचं प्लॅनिंग आवश्यकता आहे सगळ्या गोष्टींचं, आणि वेळ द्यायला पाहिजे. होईल. एकदम हारून काय त्याला म्हणतात, मनाचा सगळा तो उत्साह घालवून, की आपल्याला हे शक्यच नाही आहे. हे इतकं मोठं सगळं कठीण आहे, हे एवढं सगळं साधू लोकं सांगतात, एवढं सगळं शास्त्र सांगतं, हे फार कठीण आहे, आपल्याला जमणार नाही. हे असा विचार न करता हळूहळू जर आपण केलं, तर तसा निग्रह सुदुष्करम, की अशा याचा आता सध्या दुष्कर वाटतं आपल्याला. हम्म. सध्या दुष्कर वाटतं, पण हळूहळू जर आपण केलं, हळूहळू जर हॅबिट केली आपण, आता काय आपल्या चुकीच्या हॅबिट आपण बसून ठेवल्या आपल्यावर. त्या चुकीच्या हॅबिट बसून ठेवल्यामुळे त्या काढणं सहज शक्य नाही. म्हणजे एखादा सिगरेट पित असेल, तर सिगरेट पिणाऱ्याला काय नाही, चुकीची हॅबिट घालून ठेवलेली आहे. मग ती जर काढायची असेल, तर त्यात ते म्हणतात ना, आपण विड्रॉवल सिम्पटम म्हणतो आपण, की ते होत नाही. त्याला मग त्या फिट्स येतात, मग त्याला ती खायची इच्छा होते, सिगरेट प्यायची इच्छा होती किंवा दारू प्यायची इच्छा होते. तर त्यात ते विड्रॉवल सिम्पटम्स पण त्यासोबत असतात. तर म्हणून ते भगवंत म्हणतात, की तू हे आहे, म्हणजे अर्जुन म्हणतो,
की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे मला असं दिसतं आहे की मी हे तू जो सांगितलेला मार्ग आहे, आत्मा अनात्मा विवेक जो सांगितलेला आहे, तो विवेक माझ्याकडनं होणं शक्य नाही. त्यावर आता पुन्हा भगवंत त्याच्यावर त्याला सोल्युशन देतात. ते आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.